राजकारणात कुणीच अमरपट्टा घेऊन आलेले नसतं आणि आज पंढरपूरच्या भोसे गटानं हे सिद्ध करून दाखवलंय। ज्या पाटील घराण्यानं 40 वर्ष या मातीवर आपली सत्ता गाजवली, ज्यांच्या शब्दापुढं भोसेत पान सुद्धा हलत नव्हतं, त्यांचा तो अजय बालेकिल्ला आज पत्त्यासारखा कोसळलाय। 40 वर्षाचं साम्राज्य आणि हार केवळ 424 मतांची। हा निकाल म्हणजे पाटील घराण्याला मतदारांनी दिलेला घरचा रस्ता आहे की भाजपच्या नेत्यांना बसलेली चपराक। यशवंत भाऊंनी पाया रचला, राजू बापूंनी तटबंदी मजबूत केली। 40 वर्ष या गडाला कुणी साधं भेगाही पाडू शकत नव्हतं, पण म्हणतात ना, गड आला पण सिंह गेला। राजू बापूंच्या निधनानंतर वारसा तर मिळाला, पण तो टिकवण्याची ताकद यंदा कमी पडली आहे का? ऐन निवडणुकीत गणेश पाटलांनी भाजपचं कमळ हाती घेतलं। वाटलं होतं दिल्ली मुंबईची ताकद वापरून गड राखू, पण भोसेच्या मतदारांनी दाखवून दिले की तुम्ही पक्ष बदलला, आम्ही आमचा निर्णय बदललाय। प्रफुल्लता पाटील मैदानात होत्या, सत्तेची रसद होती, जुना वारसा होता, पण दुसऱ्या बाजूला मतदारांच्या मनात 40 वर्षाचा साचलेला संताप होता का? केवळ 424 मतांचा हा निसटता पराभव पाटील कुटुंबाच्या जिव्हारी लागणारा आहे। ज्या गडावरून जिल्ह्याचं राजकारण ठरवलं जायचं, त्याच गडावर आज पाटलांना आसमान दाखवण्यात आलंय। भोसे गडाचे बुरुज ढासळलेला आहे, पण या पराभवाचे धक्के आता संपूर्ण जिल्ह्यात बसणार आहे। हा निकाल म्हणजे सत्तेत बसलेल्या लोकांसाठी इशारा आहे। जनतेला गृहीत धरणं आता महागात पडू शकतं। भोसेत परिवर्तनाचं तुफान आलंय आणि 40 वर्षाचा पाटील पॅटर्न इतिहास जमा झालाय। पाहत रहा HPN मराठी न्यूज।